नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज तरी खात्यावरती जमा होणार का, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण की दररोज असं सांगण्यामध्ये येत आहे की आज हप्ता जमा होणार, आज पैसे जमा झाले, परंतु प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे। निवडणुका आणि आचारसंहिता अशा काही कारणांमुळे हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं। सध्या जर बघायला गेलं तर आता निवडणुका झाल्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा देखील हप्ता आता जमा होणार आहे। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। आता 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। देवेंद्र फडणवीसांचे सरकार शेतकऱ्यांना पावणार, अधिवेशनामध्ये होणार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी। फडणवीस सरकारचे दमदार पाऊल, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना दिलासा। राज्यात उष्णतेचा तडाखा, राज्यभरामध्ये सध्या उष्णतेचा पारा सातत्याने वाढताना दिसत आहे। हिवाळा संपला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। कापसाचे दर पुन्हा घटल्याने शेतकरी चिंतेत, 7200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले दर। सध्या जर बघायला गेलं तर कापसाचे काहीसे वाढलेले दर आता पुन्हा घसरले असल्यामुळे सध्या उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। खानदेशामध्ये केळी दरामध्ये सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासा। खानदेशात मागील 2 दिवसांमध्ये केळी दरामध्ये क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची सुधारणा झाली आहे। प्रति क्विंटल कमाल दर 2300 रुपये असे असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर काहीशी दरामध्ये सुधारणा। एफआरपी थकवल्यास थेट मालमत्ता जप्त होणार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारचा निर्णय। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाचे दाम वेळेवरती मिळावेत आणि खासगी कंपन्यांकडून होणारी पिळवणूक थांबावी, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय। आयुष्यमान कार्डद्वारे वर्षात अनेकदा घेता येणारा उपचार, एका वर्षासाठी 5 लाखांची मर्यादा। आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबासाठी आयुष्यमान कार्ड आरोग्य सुरक्षा सुविधा एक चांगली योजना असून गोरगरिबांना दिलासा। ग्रामीण रोजगाराला बळ मिळणार, बळीराजा रेशीम क्रांती घडवणार। महारेशीम अभियान 2026ला सुरुवात, शासनाकडून तुती आणि टसर लागवडीवरती आता भर देण्यामध्ये येत असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी आमदार रोहित पवार घेणार खासगी गुप्त हेरांची माहिती, अजितदादा यांचा घातपात असा देखील संशय। बळीराजाला चिंतेचे कारण नाही, शेततळे योजना ठरणार संजीवनी। मागील त्याला शेततळे, शेती सिंचनासाठी शासनाचे पाऊल, शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले। खडकाळ जमिनीवरती दमदार पीक, राळे मिळून देईल हमखास पैसे। 2.5 ते 3 महिन्यांचे पीक, चांगल्या भावामुळे अनेक शेतकऱ्यांना मिळतोय आर्थिक आधार, आरोग्यास देखील फायद्याचे। वाशिम जिल्ह्यामध्ये 1,49,000 जनावरांचे लसीकरण, 29 मार्चपर्यंत चालणार मोहीम। लाळ खुरकत आजारापासून पशुधनाला वाचवण्यासाठी आता लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे। महिनाभरात निधी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना दिला जाणार मोबदला, पुरंदर येथील विमानतळ जमिनी संपादनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारचा निर्णय। रेशनवर तांदळाऐवजी मिळेल मका, मार्च महिन्यापासून होणार अंमलबजावणी, परंतु या मक्याचे काय करावे असा प्रश्न उपस्थित। अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती 2 दिवसांमध्ये बाहेर येणार। विमानाचा अपघात नेमका कसा झाला, अपघाताची सर्व काय माहिती आता लवकरच येणार असल्याची माहिती समोर। 100-500 रुपयांच्या नोटा बदलणार, दैनंदिन व्यवहारामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 100 आणि 500 रुपयांच्या नोटा अधिक सुरक्षित आणि टिकाऊ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आता आरबीआयने घेतला आहे।
मंत्रालयातल्या निर्लज्ज अधिकाऱ्यांचा धक्कादायक प्रताप. अजितदादा यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला होता, परंतु लगेचच 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यामध्ये आला. विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांची निर्णयाला तात्काळ स्थगिती. पीएम किसान योजनेमधून 1,72,000 शेतकरी राहणार वंचित. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. व्यापार कराराचा मक्यावरती दबाव. DGCA आयातीच्या चर्चेने भाव घसरले. सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी संकटात. 3.5 लाख शेतकरी पीक कर्ज थकबाकीदार. अमरावती विभागातील जिल्हा बँकेकडील थकीत रक्कम 3,700 कोटींवर. तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज. कमाल तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. सध्या जर बघायला गेलं तर तापमानामध्ये वाढ आता कायम राहणार आहे. पशुसंवर्धनची योजना आणि मुख्यमंत्र्यांचे आश्वासन. योजनेमधून 24 लाख जणांना रोजगार देण्याचा मुंडेंचा दावा. आष्टी तालुक्यात अतिवृष्टी अनुदान वाटपावरती प्रश्नचिन्ह. दुबार लाभ अपात्रांना अनुदान. खऱ्या नुकसानग्रस्तांची उपेक्षा. चौकशीची मागणी. लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकत्र देण्याची शक्यता. 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याच्या कामास आता वेग आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कर्जमाफीच्या दिशेने सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला असून थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू असून आता लवकरच कर्जमाफी होणार आहे. अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यासाठी महसूल प्रशासनाचे शेतकऱ्यांना महत्त्वाचे निर्देश. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. EKYC केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. अवकाळीचा फटका आणि उन्हाचा चटका. लाल मिरची आग ओकते. आवक घटली, मागणी वाढली, त्यामुळे सध्या दरामध्ये वाढ झाली आहे. सध्या जर बघायला गेलं तर ग्राहकांना फटका. भोजन पुस्तके मोफत मिळायची. आता विद्यार्थ्यांना दप्तर देखील मिळणार फुकटात. राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय. तूर दरामध्ये घसरण. 9,000ची अपेक्षा भंगली. शेतकरी चिंतेमध्ये. 700 रुपयांची झाली घसरण. सध्या जर बघायला गेलं तर तुरीचे दर 9,000 रुपयांकडे गेले होते, मात्र सध्या तुरीच्या दरामध्ये घसरण होत आहे. कर्जमाफी. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतुदीच्या घोषणेची शक्यता. सहकार खात्यांकडून माहिती संकलन सुरू. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेरकार शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. शेतकऱ्यांनी जी मागणी केली होती अखेरकार ती मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकार कर्जमाफीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण पाऊल आता उचलत असल्याचं देखील सध्या बघायला मिळत असून राज्यातील सर्व बँकांना थकीत शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत. कर्जमाफीच्या दिशेने तयारी सुरू झाली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज होती, त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 5,100 कोटींची कर्जमाफी. 4,12,241 खातेदार. शासनाच्या निकषाने अटींवरती ठरणार शेतकऱ्यांचे भविष्य. 91 शेतकरी कुटुंबांना 1,79,00,000ची मदत कधी मिळणार? गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. बीड जिल्ह्यातील चित्र. अमेरिकेसोबत खुला व्यापार. सोयाबीनचे मात्र गडगडले दर. प्रति क्विंटल 500 रुपयांनी कमी. युरोपीय देशांशी बाजारपेठ खुली न केल्याचा दावा. सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे आर्थिक लूट. कृषी विभागाच्या योजनांवरती प्रश्नचिन्ह. दलालांचा सुळसुळाट. सध्या जर बघायला गेलं तर अनेक ठिकाणी आता कृषी योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे चित्र. कराराच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विश्वासघात. राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींवरती प्रश्नांच्या फेरी. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असा राहुल गांधी यांचा आरोप. थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन सुरू. 6 मार्च रोजी अर्थसंकल्प. आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तर होणार आहे, सोबतच आता 6 मार्च या दिवशी अर्थसंकल्प आहे. या दिवशी शेतकऱ्यांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होणार हे देखील पाहण्यासारखे आहे.
नमो शेतकरी सन्मान निधीची अकोला जिल्ह्यातील 1,89,000 शेतकऱ्यांना प्रतीक्षा. 8वा हप्ता 6 महिन्यांपासून प्रलंबित. शेतकरी अडचणीमध्ये हप्ता नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. नेमका 8वा हप्ता कधी जमा होणार पुढे बघूया. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2,51,00,000 रुपयांचा निधी मंजूर आहे. परंतु ई-केवायसी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नसल्याचे चित्र असल्यामुळे अनुदानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे. दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स 2 दिवसांमध्ये माहिती येणार समोर. सध्या जर बघायला गेलं तर अजितदादा यांचा अपघात नेमका कसा झाला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपघात कसा झाला ही माहिती आता सर्वांना जाणून घ्यायची आहे आणि त्यातच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली असून आता 2 दिवसांमध्ये ब्लॅक बॉक्समधील माहिती समोर येणार असल्याची माहिती. थकीत एफ.आर.पी. प्रकरणी नगरच्या 9 साखर कारखान्यांना नोटिसा. शेतकऱ्यांच्या खात्यावरती थकीत असलेली एफ.आर.पी.ची रक्कम तात्काळ जमा करण्याचे देखील आदेश देण्यात आले. ए.आय.मध्ये भारत आघाडीवरती. पंतप्रधान नरेंद्र मोदी. 100 देशातील 600 स्टार्टअप्स टेक कंपन्यांचा सहभाग. सध्या जर बघायला गेलं तर ए.आयमध्ये आता भारत आघाडीवरती असल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. निवडणुका संपल्या, आता शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार तरी कधी? शेतकऱ्यांना प्रश्न. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुका आणि आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास विलंब झाला असं सांगण्यामध्ये येत होतं. आता निवडणुका संपल्या असून हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार याच फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 70,293 हेक्टर क्षेत्रावरती गव्हाची पेरणी. सिन्नरला सर्वाधिक. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या हंगामामध्ये गव्हाच्या क्षेत्रामध्ये वाढ. सध्या जर बघायला गेलं तर गव्हाच्या पेरणीमध्ये सध्या वाढ आहे. अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यासाठी महसूल प्रशासनाचे शेतकऱ्यांना महत्त्वाचे निर्देश. सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता याच महिन्यामध्ये जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये. 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता जमा होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल अशांनी ई-केवायसी करा. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या जिल्ह्याची बातमी जर तुम्हाला दररोज बघायची असेल तर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.